तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, हेच ते मस्तानी महल. म्हणजेच हे चित्र जे आहे ते आपल्याच कोल्हापूरच्या व्यक्तीने त्या कुटुंबियांना भेट दिलेली आहे. पूर्वीची लोक ज्या ज्या पद्धतीचे कांगवे पाण्या वापरत होत्या त्या सर्व पाण्या किंवा कांगवे इथे ठेवलेले आहेत. जय शंभो जय शिवराय. मी प्रदीप. आज मी पुन्हा एकदा घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवा व्हिडिओ. आज आपण आलो आहे राजा दिनकर केळकर म्युझियममध्ये. तर या म्युझियममध्ये जवळजवळ 20,000 पेक्षा अँटिक वस्तू आहेत. त्या वस्तू पाहण्यासाठी आणि हे वस्तू संग्रहालय पाहण्यासाठी आपण इथे आलो आहोत. आणि त्याचबरोबर इथे जे मस्तानी महल आहे ते मस्तानी महल पाहण्यासाठी पण आलो आहोत. चला तर आतमध्ये जाऊया आणि हे केळकर म्युझियम आणि ते मस्तानी महल आपण पाहून घेऊया. हे केळकर म्युझियम आहे पुण्यामध्ये. आणि जर तुम्ही स्वारगेटपासून येण्याचा विचार करत असाल तर स्वारगेटपासून येण्यानंतर 1-1.5 किलोमीटर ते आहे. आणि तसंच ते दगडूशेठ मंदिरच्या आसपास आहे. तर इथे आल्यानंतर तुम्हाला आतमध्ये जाण्यासाठी 100 रुपये प्रवेश फी आहे. आणि मोबाईल किंवा कॅमेराने सेटिंग करायचं असेल तर त्याचे चार्जेस वेगवेगळे आहेत. तर आपण आतमध्ये जाणार आहोत आणि हे म्युझियम कसे आहे ते पाहणार आहोत. चला तर मग. आत्ता आपण आहोत ते राजा दिनकर केळकर म्युझियममध्ये. तळमजल्याला आपण आलो आहोत. इथे आल्यानंतर सुंदर अशा संगमरवरी मूर्त्या आहेत. 18व्या शतकातल्या 17व्या शतकातल्या अशा सर्व मूर्त्या इथे आहेत. आणि छान असं पाहण्याजोग्या मूर्त्या आहेत. मी आता ज्या ठिकाणी उभे आहे ते लाकडी वस्तूंचे दालन आहे. इथे जर बघितला तर अंबारी आहे हत्तीची. त्याच्यानंतर गणपतीच्या संगमरवरी मूर्त्या आहेत. आणि त्याच्यानंतर आदिवासी दरवाजे किंवा हे माझ्या पाठीमागे जे बघू शकता ही दीपमाळा आहे. तर आणि त्याच्याबरोबर इकडे अक्षाचे घरटे पण आहे. या अशा इकडे लाकडी वस्तू आहेत. या पुरातन काळातल्या आहेत वस्तू. अशा सुंदर अशा इथे वस्तू आहेत. छान वाटते इथे. या दालनातल्या वस्तू पाहिल्यानंतर इकडे समोर बघितला तर इकडे आपल्याला हा बोर्ड दिसतो. त्या बोर्डमध्ये दिलेलं आहे की कोणती दालने कुठे कुठे आहेत. तर यानुसार आपण पुढे जाऊ शकतो. त्याच्यानंतर आता आपण चाललोय उजव्या बाजूला. आत्ता आपण आहे ते सौंदर्य प्रसाधन साहित्य गॅलरीमध्ये. तर इथे गळ्यातले हार, कानातल्या बाली अशा सर्व वस्तू इथे पाहायला मिळतील आपल्याला. किंवा ज्वेलरी आपल्याला पाहायला मिळते. सर्व गोष्टी आपण आता इथे पाहणार आहोत. आत्ता ज्या दालनामध्ये आपण उभे आहोत त्या दालनामध्ये पूर्वीचे जी लोक ज्या ज्या वस्तू वापरत होते किंवा राजे महाराजे ज्या वस्तू वापरत होते त्या सर्व वस्तू इथे आहेत. भांडी आहेत, चांदीच्या वस्तू आहेत, त्याच्यानंतर पेट्या आहेत. या सर्व गोष्टी आपण आता इथे पाहणार आहोत. या दालनामध्ये अतिशय सुंदर अशा जुन्या वस्तू आहेत. त्या वस्तू पाहताना खूप असं आपण जुन्या काळामध्ये गेल्यासारखं वाटतं. इकडे आपण पाहिलं तर या जुन्या तिजोऱ्या आहेत. त्याच्यानंतर जुन्या पेट्या आहेत. आणि समोर आपली ही गणपतीची मूर्ती आहे. इथे जी ही समोर पेटी आहे या पेटीमध्ये कुंकवाचे करंडे अशा पद्धतीचे होते.
त्या प्रत्येक पद्धतीचे कुंकवाचे करंडे इथे ठेवलेले आहे. पूर्वी आपण गोष्टींमध्ये, मूवीजमध्ये मोठमोठे पेटारे पाहिले होते. त्यातल्याच एक पेटारा इथे माझ्यासमोर आहे, तो मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तर हाच तो मोठा पेटारा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, त्याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. आणि या पेटाऱ्याची साईज तुम्ही इथे बघू शकता. माझ्या समोर आता पंचमुखी मारुतीची मूर्ती आहे, ती मूर्ती आता तुम्हाला दाखवणार आहे. तर इकडे ही पंचमुखी मारुतीची मूर्ती आहे. छान अशी ही लाकडामध्ये कोरलेली मूर्ती दिसते आपल्याला. आता ज्या दालनामध्ये मी आलेलो आहे त्या दालनामध्ये पूर्वीचे कंगवे इथे ठेवलेले आहेत. ते कंगवे कसे आहेत मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे हे पूर्वीची लोक ज्या ज्या पद्धतीचे कंगवे फण्या वापरत होत्या त्या सर्व फण्या किंवा कंगवे इथे ठेवलेले आहेत. तर विविध प्रकारे या फण्या बनवलेल्या आहेत. लाकडी फण्या आहेत किंवा हस्तिदंतापासून बनवलेल्या फण्या आहेत. त्या सर्व गोष्टींची इथे माहिती दिलेली आहे. इकडे बघितलं तर या हस्तिदंतापासून बनवलेल्या फण्या आहेत. आता इकडचे दालनं पाहून आता जे मी आलो आहे ते हस्तिदंत दालन आहे. तर या हस्तिदंत दालनामध्ये हत्तीच्या दातापासून बनवलेल्या सर्व वस्तू आहेत. त्या वस्तू कशा आहेत ते मी आता तुम्हाला दाखवतो. या दालनामध्ये आल्यानंतर सुरुवातीला गौतम बुद्धांचे डोके इथे कोरलेले दिसतात आपल्याला. इथे या हस्तिदंत दालनामध्ये आल्यानंतर सुरुवातीला आधीच्या दालनांप्रमाणेच आपल्याला इथे मूर्त्या पाहायला मिळतील. या अशा संगमरवरी मूर्त्या आहेत. आणि त्याच्यानंतर इकडे बघितलं तर या सर्व वस्तू इथे दिसतात त्या आपल्याला हस्तिदंतापासून बनवलेल्या दिसतात. प्रत्येक वस्तूच्या समोर ही अशी पाटी लावलेली आहे. त्या वस्तूची माहिती इथे दिलेली आहे. अगदी सुरेख आणि कोरीव सुबक असे काम इथे केलेले आहे या हस्तिदंतांवरती. इकडे बघितलं तर आपल्याला लाकडी रथ कोरलेला दिसतो. इकडे आहे तो सारीपटाचा खेळ. या सारीपटाच्या खेळानंतर जर आपण पुढे आलो तर आपल्याला हा बुद्धिबळाचा खेळ इथे दिसतो. हे सर्व बुद्धिबळाचे प्यादे हस्तिदंतापासून बनवलेले आहेत. तळमजला एक्सप्लोअर करून आता आपण चाललोय ते फर्स्ट फ्लोअरला. फर्स्ट फ्लोअरवरती भांडी दालन आहे, ते आपण पाहणार आहोत. चला तर वरती जाते वेळी सुरुवातीला जिथे महिषासूर मर्दिनीची मूर्ती आहे, इकडे डाव्या बाजूला भांडी दालन आहे. या भांडी दालनामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळणार ते सर्व इथे लिहिलेलं आहे. तर पूर्वीची अशी इथे ही भांडी आहे. समोर आल्यानंतर आपल्याला खूप ही मोठी मोठी पात्रे, भांडी आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, आपण या दालनामध्ये विविध प्रकारची छोटी मोठी खूप मोठी भांडी पाहिली. त्याच्यानंतर लाकडी वस्तू पाहिल्या. ही भांडी पूर्वी तांब्यापासून, भिडापासून बनवलेल्या प्रकारची भांडी आहे. आणि त्याच्यानंतर दगडी चूल, दगडी भांडी, आपण न पाहिलेले सर्व प्रकारचे भांडे इथे आपल्याला पाहायला मिळते. आता आपण या भांड्यांच्या दालनामध्ये वस्त्र दालन किंवा दिवे दालन जिकडे आहे तिकडे चाललो. आता या दालनाकडे, वस्त्र दालनाकडे जाते वेळी माझ्यासमोर एक बोर्ड आहे, तिथे लिहिलेले प्रथम 3ऱ्या मजल्यावरती जावे, म्हणजे 3ऱ्या मजल्यावरती जे दालन आहे तिकडे जावे. चला तर आपण तिकडे जाऊया आणि बघूया तिथे काय आहे. हा तिकडे पायऱ्या चढून वरती आल्यानंतर आपल्याला हा असा बोर्ड दिसतो. त्याच्यामुळे आपण आता 3ऱ्या मजल्यावरती प्रथम जाऊ. इकडून आता आपल्याला 3ऱ्या मजल्यावरती जायचं. प्रथम 2रा मजला न करता आपण आता 3ऱ्या मजल्यावरती चालू. 3ऱ्या मजल्यावरती आल्यानंतर इकडे या लाकडी वस्तू, लाकडी कपाटे आपल्याला दिसतील. इथे देवळाचा दरवाजा आहे.
लाकडापासून बनवलेला. सुंदर अशी ही कपाटे आहेत, सुंदर असे हे दरवाजे आहेत. त्याच्यानंतर आपण आता वरती आलो. आता आपण आलो ते 3ऱ्या मजल्यावरच्या वस्तू, या लाकडी वस्तू किंवा हे प्रदर्शन आपल्याला पाहायचं आहे. तर इकडे या लाकडी वस्तू आहेत किंवा लाकडी मूर्त्या आहेत, लाकडापासून वगैरे बनवलेल्या. माझ्या पाठीमागे ज्या वस्तू आहेत तिकडे, तर या पेशवेकालीन वस्तू आहेत. पेशवेकालीन पेटारे किंवा ज्या ज्या वस्तू तुम्हाला इथे दिसतात लाकडापासून बनवलेल्या, या सर्व वस्तू पेशवेकालीन आहेत. आता आपण चाललो ते 2ऱ्या मजल्यावरती, 3ऱ्या मजल्यावरून. तर परत आपल्याला 2ऱ्या मजल्याकडे जायचं आहे आणि तेथील ते वस्त्रदालन आणि मस्तानी महल बघायचं आहे. चला तिकडून पायऱ्या उतरून आपल्याला परत आता जायचं आहे ते वस्त्रदालनाकडे. आत्ता आपण आलो ते वस्त्रदालनामध्ये. तर इथे आपल्याला पूर्वीची वस्त्र, त्याचबरोबर कळसूत्र्या बाहुल्या म्हणजे कठपुतली किंवा पपेट्स, या सर्व गोष्टी इथे पाहायला मिळणार आहेत. चला तर मी त्या तुम्हाला आता दाखवतो. माझ्या पाठीमागे जे चित्र दिसतंय ते रंगकाम किंवा कलर काम नसून हे एक एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि एम्ब्रॉयडरीने केलेलं चित्र आहे. तर हे चित्र जे आहे ते आपल्याच कोल्हापूरच्या व्यक्तीने या म्युझियमला किंवा त्या कुटुंबियांना भेट दिलेली आहे. तर त्या व्यक्तीचं किंवा ज्याने हे एम्ब्रॉयडरी वर्क बनवलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव मला कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे. आता आपण या वस्त्रदालनातून दिव्या दालनाकडे चाललोय. तिथे जाऊन आपल्याला पुरातन किंवा पूर्वीचे दिवे पाहायचे आहेत. तर इकडूनच हे दिव्यांचं दालन आहे जिथे आपल्याला पुरातन दिवे पाहायला मिळतील. आता आपण हे वस्त्रदालन आणि दिव्यांचं दालन पाहून चाललोय ते मस्तानी महलकडे. चला तर आपण जाऊया तिथे आणि हे मस्तानी महल कसं आहे ते पाहून घेऊया. तर या दिव्यांच्या दालनामधूनच इकडे हे असे फ्लोरिडा गॅलरी म्हणून दिलेलं आहे. तिथूनच आपल्याला मस्तानी महलकडे जायचं आहे. तर मस्तानी महलकडे जाण्याआधी या सर्व गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि त्याच्यानंतर इथे ही चित्रे पाहायला मिळतील. आणि इथून अशा पायऱ्या उतरून आपल्याला मस्तानी महलकडे जायचं आहे. या पायऱ्या उतरून आल्यानंतर मस्तानी महलकडे जाण्याआधी आपल्याला एक गॅलरी लागते किंवा एक दालन लागते. तिथे आपल्याला जुनी किंवा जुन्या काळातील विविध वाद्ये पाहायला मिळतात. तर पहिल्यांदा आपण ही वाद्य पाहून घेऊया आणि त्याच्यानंतर मस्तानी महलकडे जाऊया. चला तर इथे आपण बघितली तर ही विविध वाद्य आपल्याला पाहायला मिळतात.
ही खूप जुन्या पद्धतीची आहेत, 17व्या-18व्या शतकातील. तर अशी खूप छान सुंदर अशी वाद्य आहे ती. आता आपण इथली ही विविध वाद्य पाहून चाललोय ते मस्तानी महलकडे, आणि मस्तानी महल पाहून आपल्याला शेवट करायचा आहे. चला चला. मस्तानी महलकडे जातेवेळी ही आपल्याला अशी चित्रे पाहायला मिळतात, भिंतीवरती कोरलेली आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इकडे उजव्या बाजूला मस्तानी महल पाहण्यासाठी जायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, हेच ते मस्तानी महल, म्हणजेच जे कोथरूडमध्ये मस्तानी महल होतं त्याची रेप्लिका इथे बनवलेली आहे. जिथे मस्तानी राहायची ते ठिकाण कसं होतं ते इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, हे अशा पद्धतीचं महल तिथे होतं आणि त्याची रेप्लिका, त्याचे प्रतिरूप इथे हे बनवलेलं आहे. तर मंडळी, अशा पद्धतीने आपण हे केळकर म्युझियम पाहिलेलं आहे. इथल्या सर्व वस्तू, पुरातन वस्तू, सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. इथले हे मस्तानी महल पाहिलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि जर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या मला नक्की कमेंटद्वारे कळवा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.